नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येमुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बेळगावात डॉक्टरांनी संप पुकारला. मोठ्या संख्येने डॉक्टर या संपामध्ये सहभागी झाले आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे गांभीर्याने सरकारने लक्ष देऊन डॉक्टरांना सुरक्षा द्यावी, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावावे अशी मागणी केली. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संपामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांनी केली. शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करा, कळसा भांडुरा प्रकल्प सुरू करा, जिल्ह्याला दुष्काळ जाहीर करा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसिरू सेनेचे शेकडो शेतकरी बांधवांनी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी होताच 24 तासामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रकारे आत्ताच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करावे, शिवाय कळसा भांडुरा प्रकल्प चालू करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मजूर म्हणून काम करणाऱ्या व शेडमध्ये राहणारे चन्नप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरामध्ये रात्री उशिरा अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झालं. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र विठ्ठल लमाणी यांनी जमा केलेले 1080 रुपये रोख व 35 ग्रॅम सोने जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तब्बल 24 वर्षांनंतर प्रथमच खानापूर तालुक्यातील नंदगड गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव पुढील वर्षी म्हणजेच दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केला आहे. सदर यात्रेचा पहिला धार्मिक विधी समजला जाणारा देवीला रेडा सोडण्याचा कार्यक्रम आज मंगळवारी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात पार पडला. यात्रोत्सव कमिटीने आवाहन केल्यानुसार धार्मिक कार्यक्रमामध्ये समस्त नंदगडवासीय सहभागी झाले होते. यावेळी वाद्यांच्या गजरात पार पडलेल्या धार्मिक विधीमध्ये गावातील सुवासिनी महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. या पद्धतीने 6 महिने आधी यात्रोत्सवपूर्व कार्यक्रमांना आज मोठ्या भक्तिभावाने उत्साही वातावरणात प्रारंभ करण्यात आला. आजपर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला एक अशी हायटेक चोरी दाखवणार आहोत जे पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे प्रकरण बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावातील सिद्धेश्वर गल्लीतील आहे. इथे एका चोरट्याने चक्क घरासमोर ठेवलेला पाण्याचा बंब बिनधास्त अवघ्या 30 सेकंदात उचलून घेऊन गेलाय. या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ घरासमोर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरामध्ये असलेल्या हॉटेलमध्ये कुकरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. यामध्ये 9 जण जखमी झाले असून यामधील 5 जण यादगिरी येथील तर 4 जण बेंगळूरमधील असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आलं आहे. जखमी झालेल्यांना उपचारासाठी हुबळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमध्ये हॉटेलचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विनायकनगर येथे सोमवारी मध्यरात्री 3च्या सुमारास घरासमोर लावण्यात आलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे विनायकनगर परिसरात खळबळ माजली आहे.
विनायकनगरातील तिसरा क्रॉस परिसरामध्ये हा प्रकार घडलाय. काही अज्ञातांनी हा प्रकार घडवून आणला असून यामुळे दुचाकी जळून भस्मसात झाल्या आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झालं आहे. हा प्रकार घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशातून होत आहे. तसेच या भागामध्ये पोलीस गस्त वाढवण्याची गरज देखील व्यक्त होत आहे. बेळगाव कृषी विभागाच्या वतीने पंचनामे वेगात सुरू करण्यात आले आहेत. जुलै महिन्यामध्ये झालेल्या सलग आणि धुवाधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः 41,700 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. त्यानंतरही सलग पाऊस सुरू होता. धरणांमधून देखील विसर्ग होत असल्यामुळे नद्यांची पातळी कमी होण्यास वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे फार मोठ्या क्षेत्रामध्ये गेले काही दिवस पाणी थांबून होते. या सर्व क्षेत्रांचे अतिवृष्टी पंचनामे करण्याचे मोठे काम कृषी विभागावर आहे. या कामाला गती येणं आवश्यक आहे. भात, ज्वारी, हरभरा, काळे हरभरे, मक्का, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस आदी पिके पाण्याखाली राहिल्यानं खराब झाले आहेत. या सर्व पिकांचा पंचनामा सुरू असल्याची माहिती शिवगौडा पाटील यांनी दिली आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी राष्ट्रप्रेम व देशभक्ती वाढावी म्हणून राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने देशभर फडकवले जातात. मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, गटारीमध्ये किंवा कचऱ्याच्या पेटीत तसेच फाटलेल्या अवस्थेत दिसून येतात. प्लास्टिक ध्वज असल्याने नष्ट होत नाहीत. ही विटंबना अनेक दिवस पाहावी लागते. एवढेच नव्हे तर मास्क, टी शर्ट, अन्य वस्त्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात येत आहे. हा अवमान रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तसेच उपलब्ध कायद्याचा वापर सरकारने करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समिती खानापूर यांच्या वतीने करण्यात आली. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश शिवटे यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून बेळगाव येथील श्रद्धा तांडे या रुग्णास आर्थिक मदत देऊ केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव आष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते त्यांच्या नातेवाईकांना मदत स्वाधीन केले. यावेळी प्राचार्य आनंद आपटेकर, प्रशांत भातखंडे, अनंत पाटील हे उपस्थित होते. वर्ष उलटून गेलं तरी आश्वासन दिल्याप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानक नूतन इमारतीच्या दर्शनीय भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प बसवली नसल्याच्या निषेधार्थ आणि ती शिल्प तात्काळ बसवावीत या मागणीसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे उद्या बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी बेळगाव रेल्वे स्थानकासमोर आमरण धरणे सत्याग्रह सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटक दलित संघर्ष समितीचे जिल्हा संघटना संचालक संतोष कांबळे यांनी दिली. भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक पटकावल्याने हॉकी बेळगावच्या सदस्यांनी बेळगाव नगरीमध्ये विजयोत्सव साजरा केला. हॉकी बेळगावचे सदस्य आणि हॉकी प्रेमींनी धर्मवीर संभाजी चौक येथे जल्लोष करून 100 किलो मिठाईचे वाटप केले. यावेळी जिल्हा पदाधिकारी सौ पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, नामदेव सावंत, अश्विनी बस्तवाडकर व खानापूर हॉकी संघाचे हॉकीपटू उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष मंगळवारी यरनाळ येथील ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनावरून उफाळून आला.
आमदार शशिकला जोल्ले यांनी प्रशासनाने सील केलेल्या इमारतीबाहेर नारळ फोडून इमारतीचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. याउलट तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रविकुमार हुक्केरी आणि ग्रामपंचायत पीडीओ गायत्री टोन्ने यांनी ग्रामपंचायत इमारत उद्घाटनाचा प्रशासकीय कार्यक्रम शनिवार 17 ऑगस्ट रोजी असल्याचं जाहीर केले. या दरम्यान येथे आमने सामने आलेल्या भाजप तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. समर्थन आणि धिक्काराच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.